हॅलो, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्टावर. मी श्रेया तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज मी आले आहे एक नवीन विषय घेऊन. पण आज मी कुठलाही उपाय किंवा कुठल्याही सणाची माहिती न सांगता आज तुम्हाला प्रत्यक्षात जे अनुभव सेवेकरांना येतात तर त्याविषयी त्यांच्या तोंडून तुम्हाला ते अनुभव त्यांना कसे आयुष्यात त्यांचे आले, त्यांचं आयुष्य कसं बदललं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आज आपण आलो आहोत आपले जे जुने आपले सेवेकरी आहेत शशिकांत भोवळ ह्यांच्या घरी. तर चला मग आपण त्यांना भेटूया आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊया. आज आपण आलो आहोत शशिकांत भाऊ यांच्या घरी. तर चला मग तुम्हाला त्यांची ओळख करून देते. श्री स्वामी समर्थ. हे आहेत शशिकांत भोवळ भाऊ आणि हा त्यांच्या मिसेस सपना भोवळ. तर ह्यांच्या तोंडून जाणून घेऊया आपण की हे ह्यांना काय अनुभव आला. तर भाऊ सांगा की तुम्ही ह्या मार्गात कसे आलात आणि तुम्हाला स्वामी कसे भेटले. या मार्गामध्ये येऊन आम्हाला 20 वर्ष झाली. तर असं वाटत होतं की आपण कुठेतरी गुरुमार्ग स्वीकारला पाहिजे. आणि अशाच विचारामध्ये असताना स्वामी मार्ग सापडला. आणि मी खूप मोलमजुरी करत होतो. पहिल्यांदा भाजी विकत होतो, मच्छी विकत होतो, वेटरचं काम करत होतो. आणि असं करताना एक दिवस असं मनात विचारायचा की कुठेतरी आपण कधीतरी शेड झालं पाहिजे. आणि हे शेड व्हावं असं वाटत होतं. आणि स्वामी मिळाले आणि स्वामींनी आम्हाला असं युटर्न दिला की आज माझं स्वतःचं कॅटरिंग आहे आणि ते स्वामी समर्थ नावानंच चालतं. आणि माझ्याकडंच काय कमी नाही आहे. आज शॉप आहे, स्वतःचं घर आहे, गावाला बंगला बांधलेला आहे, गाडी आहे, सगळं आहे. आणि ह्या मार्गामध्ये येऊन प्रत्येक गोष्टीला अनुभव जेव्हा कधी काय असं वाटतं की आज काहीच नाही, हरल्यासारखं वाटतं ना, तेव्हा स्वामी पुन्हा पाठीशी उभे राहतात. आणि असं वाटतं की आपल्याकडं जी शक्ती आहे ती आयुष्यभर अशीच साथ त्यांची असावी. कारण स्वामींनी वाक्य लिहिलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कधी कधी पावसाळा आला ना की एक दिवस असं वाटतं की आज उद्याचं कसं होणार, की आज 8 दिवस झाले काम नाही आहे. पण त्या दिवशीच असं होतं की कोणतरी फोन करतो आणि सांगतो की अरे मला जेवण पाहिजे होतं 100 माणसांचं, 50 माणसांचं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की स्वामीनं फक्त हाक मारली आणि स्वामींनी लगेच कौल दिला. म्हणजे स्वामी किती पाठीशी आहेत हा अनुभव लगेच जाणवतो. श्री स्वामी समर्थ. आणि मी जास्त शिकलं नसल्यामुळं मी कुठे नोकरी करू शकत नाही. हा मला पहिल्यापासून होतं की नोकरी करू शकणार नाही आपण, जास्त पैसे मिळू शकत नाही. पण ह्या मार्गानं असं शिकवलं स्वामींनी मला की त्यांनी शब्द जो दिला ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्या हिशोबाने कधीच भीती वाटत नाही. की आपण शिक्षण कमी असून सुद्धा आज खूप काय करू शकलो. ते कशामुळे करू शकलो, ह्या मार्गामुळे. कारण आम्हाला जास्त वाचन सुद्धा जमत नाही. पण जेवढी सेवा करता येते, स्मरण म्हणा किंवा जी काही माझ्या पद्धतीने जी प्रत्येक वेळी कार्यक्रम असतो त्यावेळी आपल्याकडनं जी सेवा होते त्या मी ठामपणे सांगतो की मला जे जमेल ते मी करेन. आणि प्रत्येक ठिकाणी कुठेही मंदिर असू दे, कुठलंही कार्य असू दे, तिथे माझ्याकडून जे होणार असेल तेवढा पाठिंबा माझा असतो. माझा पाठिंबा म्हणजे माझ्या पाठीमागे स्वामी आहेत म्हणून मी हे सगळं करू शकतो. नाही तर आपण तर काहीच करू शकत नाही. कारण आपण मानव जन्माला आल्यानंतर परमेश्वर जर पाठी असेल तर आपण खूप काही करू शकतो. त्यासाठीच स्वामी सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे. ज्यावेळी आपण गाडी चालवतो त्यावेळी समोर एक गाडी अशी येते, साईडनी कट मारून जाते आणि त्याच्यावरती स्वामींची फोटो लावलेला असतो किंवा चित्र असतो आणि खाली लिहिलेलं असतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा आठवतं की स्वामी किती आपल्या पाठीशी आहेत. कारण आपल्याला एकटे कधी पडूनच देत नाही स्वामी. आता मी आजारी होतो महिनाभर, पण घरामध्ये आता श्रावण मासामध्ये माझी मिसेस प्रत्येक वर्ष नवनाथ पारायण लावते. आणि माझी एवढी तब्येत घालवली होती ना की 50 किलोच्या आतमध्ये वजन आला होता. माझं वजन आहे 65-70 किलो असतं. आणि तिनं मला एवढंच सांगितलं, मी पारायण लावते ना तू बरं होशील. मला माझी गॅरंटी सुद्धा नव्हती असं म्हणायला गेलं तर. पण स्वामींनी ना 3 दिवसामध्ये एवढा चमत्कार दाखवला की नवनाथ पारायण लावल्यानंतर 2-3 दिवसामध्ये मला व्हायला इच्छा व्हायला लागली. आणि त्यावेळी असं वाटलं की स्वामी किती जवळ आहेत.
तुम्ही पण सांगा. वेळोवेळी स्वामींचा एवढा साक्षात्कार पाठीशी असतो की ते वाक्य जे म्हणाले ना की भिवू नकोस ती पाठीशी आहे, ते प्रत्येक वेळी मला साथ देतात. कारण की स्वामी शक्ती अशी आहे ना, दिसत नाही, अद्भुत शक्ती, पण खंबीरपणे जसे आपले आई वडील आपल्या मुलांच्या पाठीशी असतात तसे स्वामी पाठीशी असतात. कारण खूप संकट आली माझ्या आयुष्यात. मी आज 8-10 वर्ष खूप संकटामध्ये असतो. प्रत्येक वेळी गावापासून मुंबईपासून कोणतरी मला त्रास देतच असतो. पण काय माहिती काय, स्वामींनी शब्द दिलाय ना की तू घाबरू नकोस. तर मग मी बोलतो अरे स्वामी आहेत, ते सगळं ठीक करतील. कारण हे स्वामी म्हणजे सगळं काय आहे माझ्या आयुष्यामध्ये. स्वामी म्हणजे आता माझी 2 मुलं आहेत. एक पुण्याला शिकत असतो, एक इथे 9वीला आहे, 10वीमध्ये आहे. सोम आणि सनी तिकडे सेकंड इयरला आहे. पण असं काहीच कमी वाटत नाही. कारण वेळोवेळी ना स्वामींची साथ ही सर्वात मोठी साथ आहे. त्यावेळी मला असं वाटतं प्रत्येकाने घरामध्ये जसं वेळ मिळेल तेवढी स्वामी सेवा करावी आणि प्रत्येकाने या स्वामी सेवेत यावं आणि जसं वेळ मिळेल तसं केंद्रात जायला पाहिजे. गुरुवारची आरती असते, तर जसं वेळ मिळेल तेव्हा तुम्ही केंद्रात या, आरतीला येत जा प्रत्येकाने आणि जेवढा वेळ देता येईल तेवढे केंद्रात वेळ द्या. आणि बघा, आज मी जास्त शिकलेला नसून सुद्धा आज मी मार्गदर्शन करू शकतो. का? कारण एक स्वामी शक्ती आहे ना, ती अद्भुत शक्ती असल्यामुळे ती आपल्याला सर्व जाणवून देते. मी आहे, तू काय घाबरू नकोस. तर त्यामुळं आपण घाबरायचंच नाही आणि ह्या स्वामी सेवेला कधी सोडायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होत असतात सगळीकडे, पण ते नाकारायचे आणि आपण स्वामींसाठी जायचं, लोकांसाठी नाही जायचं. लोक तर आपल्याला भेटतच असतात वेगवेगळी, तर त्यांचं प्रत्येकाचं मत आपण मन जपू शकत नाही, पण स्वामींना तर सोडू शकत नाही. आज 20 वर्षामध्ये मी खूप अनुभव घेतला, खूप लोक आली गेली, पण स्वामी हमेशा पाठीशी उभे राहिले. कारण आपण परपंच करत असताना प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे. ज्याच्या मागं परमार्थ नाही ना, ते लोक खूप भरकटलेले आहेत. 1000 रुपये कमवून सुद्धा माणूस परपंच करतो आणि लाखो रुपये सुद्धा कमवून माणूस परपंच करत असतो. पण परपंच करत कसा असतो, त्यांची काय तारांबळ उडालेली असते ह्या महागाईच्या जीवनामध्ये. तर त्यासाठी स्वामी सेवा असेल ना, तर एक आपल्याला बळ मिळतो पाठीशी आणि त्यातून पैशाला पैसा मिळतो आणि स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळं आपण कुठलेही कार्य करू शकतो. आज मी ह्या मार्गात येऊन 20 वर्षामध्ये अक्कलकोट केलं. अक्कलकोटला जायचं चान्स म्हटलात ना, तर मला असं एका माणसाला मी म्हणायचो रे मला अक्कलकोटला जायचंय, अक्कलकोटला जायचंय. आणि योगायोगानं असंच 25वा वर्धापन दिन होता अक्कलकोटला आणि मला एक माणूस तिकडं पात्र व्हायचं होतं, मला पात्राचं काम करायचं होतं आणि तिकडे मला एकाने बोलवलं की अक्कलकोटला जायचंय. तर मला जायची इच्छा होती, पण त्यावेळी जायची खूप इच्छा होती, पण त्यावेळी पैसे नव्हते. आणि असं मी योगायोगानं गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला अक्कलकोटला गेलो आणि तिकडे आमचं खाण्याची व्यवस्था त्या लोकांनी ट्रिपमधून झाली आणि तिकडे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन झालं आणि सर्व स्वामीमय झालं. तेव्हापासून एवढा विश्वास राहिला ना की स्वामी वेळोवेळी साथ देतात. मला सांगा, अक्कलकोट प्रणित मार्ग आणि दिंडोरी प्रणित मार्ग ह्यात तुम्हाला काय फरक वाटतो? अक्कलकोट मार्गामध्ये आपण तिथे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन होतं, स्वामी भेटतात. पण ज्यावेळी दिंडोरी प्रणित मार्गामध्ये आपण येतो त्यावेळी आपल्याला गुरुमाऊली मिळतात आणि गुरुमाऊली दिंडोरी प्रणित मार्गामध्ये आमचं सगळं काही आहे. कारण ह्या मार्गाची सुरुवातच गुरुमाऊलीने केलेली आहे. तर त्यामुळं मार्गामध्ये आल्यानंतर वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ह्या तिन्ही काळांच्या मागे जर विचार करून आपल्याला भविष्याकडे घेऊन जातं. भविष्याकडे घेऊन जाताना असताना माऊली आपल्याकडे जे काय वाईट प्रारब्ध असतात ते त्यातून धुतले जातात आणि आपण सत्मार्गाला लागतो. संतांचा संघ म्हटला जातो, सत्संग. तसंच हे एक सत्संग आहे. जर आपण सगळे एकत्र येऊन आणि माऊलींचा आशीर्वाद असतो पाठीमागे, माऊली प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट सांगतात की हे असं करू नका, ह्याच्या मागे हा उद्देश आहे, ही सेवा करा, ह्याच्यातून तुम्ही पुढे तुमचे प्रारब्ध धुतले जातील आणि तुम्ही पुढे
मोक्ष मार्ग म्हटलं मिळतो तसा पद्धतीने आपल्याला चांगल्या मार्गात येतो पुढे. म्हणजे पुढे प्रगती करा. हा, प्रगतीकडे आपण येतो. आणि काय हवं आणि काय नको ना ते माऊलींकडून आपल्याला शिकायला मिळतं. माऊली प्रत्येक वेळी तोडगे उतारे सांगतात. तसं आपण अक्कलकोट मार्गात गेलात तर तोडगे उतारे काहीच मिळत नाही. फक्त तिथे आपल्याला स्वामीच भेटतात. तिथेही स्वामी आहेत आणि इथेही स्वामी आहेत. पण फरक हा एवढा दिंडोरी मार्गाचा, कारण म्हण आहे, ज्याने बघितली नसेल पंढरी त्याने पाहावी दिंडोरी. दिंडोरीमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला असं वाटेल मी पंढरपूरला आलो आणि माझा पांडुरंग इथे आहे. तसंच माझे स्वामी ह्या दिंडोरी प्रणित मार्गात दिंडोरीला गेल्यानंतर तिथे दिसतात. माऊलींना बघितल्यानंतर असं वाटतं हे माझे स्वामी आहेत. म्हणजेच आपले स्वामी म्हणजेच आपली माऊली आहेत हे अनुभवायला मिळतं. माऊलींकडे बघितल्यानंतर असं वाटतं हाच माझा पांडुरंग आहे, हाच माझा विठू आहे आणि हाच माझा सखा आहे, हाच माझा तुकोबा आहे. माऊली प्रत्येक रूपामध्ये माऊली आपल्याला दर्शन देत असतात. ज्या वेळी महाशिवरात्री असू द्या तर महादेवाचा रुद्रावतार तिथे पाहायला मिळतो. म्हणजे माऊली असे आहेत ना, अद्भुत शक्ती आहे ती. त्यांना तोलता येत नाही. जसं परमेश्वराला आपण कुठल्याही वजनामध्ये तोलू शकत नाही तसं त्यांना माऊलींना तोलू शकत नाही. कारण माऊली म्हणजे परमेश्वरच आहेत ते आपल्या सगळ्यांसाठी. आणि या माऊलींनीच आपल्याला हा मार्ग दाखवला आहे की हे करा. हा जो नवनाथ ग्रंथाची पारायण जो आपण करतो श्रावण मासामध्ये, तो माऊलींनीच सांगितलेला आहे. प्रत्येकाच्या घरी नवनाथ पारायण झाला पाहिजे आणि त्यातून तुमचे वाईट घरात शक्ती असेल ती बाहेर निघून जाईल आणि चांगली आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असं होतं. त्यासाठी नवनाथ पारायण करावा. आणि डिसेंबर महिन्यामध्ये गुरुचैत्र पारायण करावं. माझं तर प्रत्येक वर्षी होतं, यावर्षी राहून गेलं. ते मला मनाला थोडी खंत वाटली की ऑर्डर्स खूप असल्यामुळे की मी पारायण नाही करू शकलो गुरुचैत्र पारायण. पण सामुदायिक पारायणामध्ये मी सहभाग घेतो आणि मला त्याच्यातून खूप मोठा अनुभव मिळतो की खूप काय आपल्याला हरवलेलं गमवलेलं खूप काय कमवता आलं. आणि एक वर्ष राहून गेलंय, यावर्षी नक्कीच करू. तर तुम्ही भाऊ काय सेवेकऱ्यांसाठी संदेश द्याल? सेवेकऱ्यांसाठी मी एवढा संदेश देऊ शकतो की तुम्ही दर गुरुवारी किंवा रविवारी ज्यावेळी आरती असते तेव्हा 108 आरत्या अटेंड करा. केंद्रात जाऊन सामुदायिक सेवेमध्ये सहभाग घ्या. जे काय तुम्हाला जी सेवा करता येईल ती करा. आणि स्वामी सेवेमध्ये येऊन तुम्ही ज्यावेळी आरत्या 108 अटेंड करता त्यावेळी तुमचे आपोआप प्रश्न सुटतात. घरातले काय वाईट दोष घरात असतात ते आपोआप निवारण होतात. त्यामुळे स्वामी सेवेत येऊन तुम्ही सर्व स्वामी सेवा करत राहा, वाचन करत राहा. जी आपल्या नित्यसेवेमध्ये जी सेवा आहे, प्रत्येक दिवसाची सेवा आहे, ती तुम्ही सेवा रोज करत जा. हा माझ्या आयुष्यातला छोटासा एक अनुभव होता आणि तो तुमच्या समोर मांडलेला आहे. तर हा होता भोड भाऊंचा एक छोटासा अनुभव. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण अशाच एक नवीन अनुभवाबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला अनुभव आवडले असतील तर. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जिथे असेल तिथे सुरक्षित राहा, हसत राहा, खुश राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. श्री स्वामी समर्थ.